शिवसेनेच्या नेत्या प्रवक्त्या शायना एनसी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई, आपण पाहतोय की जे निकाल समोर आलेले आहेत, शिवसेनेनं बाजी मारलेली आहे आणि सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आज या ठिकाणी वीर सावरकर स्मारकामध्ये जे सभागृह आहे त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी नेत्यांचा, नगराध्यक्षांचा, नगरसेवकांचा सन्मान होणार आहे, त्यांचं स्वागत केलं जाणार आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर देखील जाणार आहे. कशा पद्धतीनं तुम्ही पाहता हा सगळा कार्यक्रम? बघा, मला वाटते की एकच पक्ष आहे ज्यांनी खरं हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन काम केलं आणि ते आहे आमचे एकनाथ शिंदे साहेब. आणि सत्यमध्ये हे एकच धनुष्यबाणच्या शिवसेना आहे. कार्यकर्ता म्हणजे ऊर्जा आहे नक्कीच असणार, कारण तुम्ही बघितलं की 2017चे जे निकाल होते तिथे किती महापौर होते आणि आता किती आहे. आणि तेच ऊर्जा घेऊन आम्ही BMCचे इलेक्शनसाठी पण तयारी केलं. आणि मला वाटते की हे अपरंपार जे एक निर्णय जनताने दिलं ते फक्त प्रगतीसाठी आणि भगवासाठी. नक्कीच. पण ताई, आपण पाहतोय की अजून महाविकास आघाडीचं पण सूत्र ठरलं नाही आहे, महायुतीचं पण सूत्र ठरलेलं नाही आहे. हे जागा वाटपाचं सूत्र नेमकं आज संध्याकाळपर्यंत ठरणार की उद्या दुपारपर्यंत घोषणा होणार आहे? आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे नेहमीच सांगतात की स्थानिक स्वराज म्हणजे कार्यकर्त्याच्या इलेक्शन. नक्कीच कार्यकर्त्याच्या आकांक्षा अपेक्षा असतो आणि तिथे नेतृत्व ठरवणार की किती सीट्स महायुतीचे कोणता अलायन्स लढणार. एक दिवसचा प्रश्न आहे. तुमचे जितकी प्रश्न आहे त्याच्यात स्पष्टीकरण येणार पब्लिक डोमेनमध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेमकं काय? कारण नवाब मलिकांची भूमिका अडसर ठरते का? कारण आज सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत आहेत आणि ते सुद्धा म्हणत आहेत की काही ठिकाणी आम्ही शरद पवार यांच्यासोबत लढू, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर लढू. त्यांच्या व्यक्तिगत ओपिनियन असू शकतो. फक्त आम्हाला हे सांगायचं आहे की नवाब मलिक साहेबांना घेऊन जे स्पष्टीकरण भाजप आणि शिवसेनाला करायचं होतं ते केलं आमच्या नेतृत्वाने. ज्या मग मुस्लिम 41 जागा आहेत त्या जागांचं नेमकं वाटप कशा पद्धतीनं होणार आहे शिवसेना आणि भाजपमध्ये? वाटप असणार विनेबिलिटीवरती, वाटप असणार जे तुम्ही बघितलं तर सर्वेज आहे, खूप सर्वेज आहे, विश्लेषण असतो, विनेबिलिटी इज अ क्रायटेरिया आणि विचारधारा देशसाठी. 180 जागांवरती शिक्कामोर्तब झाल्याचं पण बोललं जातं. केवळ आता बाकीच्या ज्या शिल्लक जागा आहेत 47 त्या जागांवरती आज तोडगा निघणार आहे का? थोडं पण स्पेक्युलेशन नाही करायचं आहे. स्पेक्युलेशन नाही करताना आम्हाला फक्त फोकस करायचं आहे कामवरती आणि ते काम आम्ही करणार. जे लोक घरमध्ये राजकारण करतात, जनतांनी त्यांना सांगितलं एक संदेश की तुम्ही घरीच बसा. जे लोक ऑन ग्राउंड काम करतात त्यांना लोकांनी स्वीकार केलं आणि ते आहे आमचे एकनाथ शिंदे साहेब. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि त्यासोबतच आता एकनाथ शिंदेंना जनतेनं स्वीकारलेलं आहे आणि लवकरच जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सुद्धा सुटेल असं शायना यांची म्हणतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.